नमस्कार मित्रांनो. मी पुन्हा एक वेळ तुम्हाला भेटण्यासाठी आलोय. तुम्ही उत्तम असालच हा माझा विश्वास आहे. कारण मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी असणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच रोज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा, तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टीचे व्हॅल्युएडिशन व्हावं, यासाठी मी तुम्हाला भेटत असतो. तर आजचं माझं भेटणं हे विशेष करून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा काही सवयी असतात, त्या सवयीवरती मात कशी करावी या संबंधाने. हो, आजचा विषय आहे हानिकारक ज्या सवयी आहे त्याचं चक्र तोडा आणि स्वतःला उत्तम बनवा. अर्थातच ब्रेक दॅट टॉक्सिक सायकल अँड बिल्ड युअर सेल्फ द बेस्ट पर्सनॅलिटी. हो मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यावरती परिणाम करून जातात आणि त्या करणाऱ्या गोष्टी असतात आपल्या सवयी. सवयी यांचा खूप मोठा प्रभाव हा तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं पडत असतो. मग आपण कोणत्या सवयी चांगल्या आहेत, कोणत्या सवयी आपल्या बरोबर नाही आहेत चांगल्या, याचा मात्र आपण अभ्यास कमी प्रमाणात करतो किंबहुना त्याकडे आपण कमी दुर्लक्ष करतो. किंवा काही अशा सवयी आहेत, त्या असं वाटतात की नाही ह्या सवयी ओके आहेत. पण तसं नाहीये. आपण कसे विचार करतो, आपण कशी प्रतिक्रिया देतो, नाही का? आपण संवाद कसा साधतो आणि आपण निर्णय कसे घेतो, हे सर्व आपल्या सवयीवरती आधारित असतं. त्यामुळे तुमच्या सवयी काय-काय आहेत, यावर जर तुम्ही अभ्यास केला, मग हे तुम्हाला सगळं लक्षात येईल, की विचार करणे, प्रतिक्रिया देणे, संवाद साधणे आणि निर्णय घेणे, या प्रक्रियेमध्ये तुमचे आणि माझे ज्या काही रोजच्या हॅबिट्स आहेत, ज्या सवयी आहेत, ते त्याला कारणीभूत आहेत. मग या गोष्टी कशा आहेत आणि का आहेत? तर आपल्याला खरंच त्या पुढे नेतात का? का आपल्याला अडथळा निर्माण करतात? ते पण त्याच्यावरती आपण विचार करत नाही. म्हणून आज आपण त्याच्यावरती विचार करण्याचा प्रयत्न करणार. काही सवयी आहेत आपल्याला त्या खरंच मागे खेचतात आणि आपलं नुकसान करतात. अगदी अतोनात नुकसान करतात. म्हणून याला हानिकारक सवयी म्हणतात किंवा टॉक्सिक हॅबिट्स म्हणतात. तर मित्रांनो, आता ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण चांगलं करण्यासाठी म्हणजे आपली एक एखादी चांगली गोष्ट आहे, की जी आपल्याला खऱ्या अर्थानं उत्तम पद्धतीने करता येते आणि ती सवय चांगली आहे. तर त्या सवयीमध्ये आपण बदल नाही करत. पण जर समजा ती सवय हानिकारक असेल, ती सवय तुम्हाला अडचणी निर्माण करणार असेल, तर त्या हानिकारक सवयी अचानक तयार होत नसतात. तर त्या हळू तयार होत असतात. भूतकाळामध्ये आलेले तुमचे अनुभव आहेत, माझे अनुभव आहेत. मग आपण काय करतो, परिस्थितीप्रमाणे जुळवून घेण्यासाठी आपण अशा काही पद्धती आपण अवलंबतो, की जेणेकरून आपल्याला त्यामधून सुटका मिळू शकते. हे त्यावेळेचं तात्पुरता एक नियोजनाचा भाग आहे. सतत नकारात्मक विचार करणे म्हणजे मी काहीच करू शकत नाही, हा विचार बऱ्याच वेळा लोक त्यांच्या आयुष्यामध्ये करत असतात. पण वास्तविक पाहता स्वतःचा विचार न करता इतरांना खुश ठेवणे हाही एक चुकीचा सवयीचा भाग आहे. तुम्ही इतरांना खुश ठेवू नका. त्यांचा आदर करा, सन्मान करा, पण विनाकारण त्यांना खुश नका ठेवू. कारण तुम्ही जर त्यांना विनाकारण खुश ठेवत असाल, तर तुम्ही तुमच्या या सवयीमुळे तुम्ही अडचणीत येणार आहे. कारण त्यांना असं वाटतं, की "अरे वाह! याला या पद्धतीने त्याचा स्वभाव पण आहे आणि कदाचित हे याच पद्धतीचं कॅरेक्टर आहे." बरोबर ना मित्रांनो? असं तुमचं व्यक्तिमत्व होऊ शकतं. कठीण संवाद टाळायचे. बऱ्याच वेळा कठीण संवाद आले की टाळायचे. अरे तुम्ही कठीण संवाद आहे तर त्याला सामोरे जा. कठीण संवाद हे का निर्माण झाले? तर ते तुम्हाला तुमची अशी सवय आहे, की नाही यातनं नको बाबा, हे मला नाही बोलायचं. अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये काही चांगलं घडणार असेल, तरी त्या कठीण संवादामध्ये तुम्ही जात नाही आणि म्हणून राग, भीती आणि टाळाटाळ यावर तुम्ही आधारित असं एक स्वतःची प्रतिक्रिया देत असता. आणि जेव्हा ही प्रतिक्रिया देता मित्रांनो, तेव्हा लक्षात घ्या, की तुम्हाला सतत दडपणाखाली आणि सतत प्रेशरखाली तुम्ही तुमचं आयुष्य जगत असता. म्हणून चुकीच्या नात्यांमध्ये किंवा वातावरणामध्ये तुम्ही अडकून राहता आणि या सगळ्या सवयीमुळे तुमचा विकास होत नाही. पहा तुम्ही, हे जे काही मी आता तुम्हाला बोललो, ते किती सत्य आहे. तर हे खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या व्यक्तिगत विचार करायचा. हे काही तत्वज्ञान तुम्हाला मी सांगत नाही. जर तुमच्या आयुष्यामध्ये हे असं नसेल, तर खूपच छान आहे. जर असं असेल काही प्रमाणात, तर त्याच्यावर विचार करायला तर तुम्हाला भाग पडेल ना किंवा तुम्ही त्याच्यावर विचार केला तर तुमचा फायदा होणार आहे आणि नाही विचार केला तर माझं काही म्हणणं नाहीये. विचार करणे, न करणे हे व्यक्तिगत तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून एक काळ असा असतो, की या सवयी आपल्याला वाचवतात. की उदाहरणार्थ आपण चुकीच्या नात्यामध्ये किंवा वातावरणामध्ये अडकून राहणे,
ठीक आहे, काही वेळा कम्फर्ट झोनमध्ये तुम्हाला त्या गोष्टी भेटू शकतात किंवा राग, भीती आणि टाळाटाळ या आधारित काही प्रतिक्रिया तुम्ही देता, त्यातही तुम्ही वाचू शकता किंवा ती परिस्थिती तुम्हाला वाचवते. की स्वतःचा न विचार करता तुम्ही इतरांना खुश ठेवण्यामध्ये तो पण काही कालावधीपुरते तुम्हाला ती गोष्ट किंवा ती सवय वाचू शकते किंवा तुम्हाला त्या पद्धतीने एक प्रोटेक्शन भेटतं. पण तुम्ही सतत विचार करणे नकारात्मक हे मात्र तुम्हाला अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही एखाद्याला जेव्हा तुम्ही गोष्ट सांगत असता, तर एक स्वतःला प्रश्न विचारा, की कोणत्याही परिस्थितीत मी नकारात्मक प्रतिक्रिया देतो का? मग कोणत्या सवयी मला पुढे जाण्यासाठी मग थांबवतायत किंवा पुढे जाण्यासाठी मदत करतायत? आणि माझ्या मनामध्ये स्वतःबद्दल कोणते मर्यादित असे विश्वास आहेत? हे अत्यंत लिमिटेड बिलीफ आहेत आणि ते कोणते आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मग मी न्याय करू शकतो का? लोकांना काही मदत करू शकतो का? जेव्हा या गोष्टीचा तुम्ही विचार कराल, तेव्हा तुमची खऱ्या अर्थानं आत्मजागरूकता निर्माण होईल. म्हणून लक्षात घ्या, याच्यावरती तुम्हाला ओव्हरकम करायचं असेल, या सवयींना जर तुम्हाला टाळायचं असेल आणि चांगल्या सवयी जर निवडायच्या असतील, तर पहिल्यांदा एक काम करा, जबाबदारी घ्या, पण दोष कोणाला देऊ नका. आयुष्यामध्ये आपण दोष लोकांना देणं फार सहज समजतो. पण एक सांगू, कोणाचाही काही दोष नसतो आणि अनेक लोकं तुम्हाला भेटतात तुमच्या आयुष्यामध्ये. काही लोकं तुम्हाला प्रॉमिस करतात, की "अरे, मी तुझ्यासाठी हे करेन, ते करेन." अपेक्षा ठेवू नका आणि त्यांनी केलं नाही म्हणून त्याला दोषही देऊ नका. कारण त्याच्या काही अडचणी असतात. बऱ्याच वेळा त्याने एखादा तुम्हाला शब्द दिलेला असतो, तो त्याला नाही पाळता येत. त्याला का नाही पाळता येत? तर त्यावेळची परिस्थिती देतानाची कदाचित सकारात्मक असते. पण नंतर त्याच्या असं लक्षात येतं, की नाही, अरे, हे तर होऊ शकत नाही. म्हणून त्यांच्याकडून परत अपेक्षा करू नका किंवा त्यांना फोनही करू नका. हो, बऱ्याच वेळा काय होतं, आपण फॉलोअपसाठी फोन करणं किंवा एखाद्याला तुम्ही काय म्हणतात ना, की एक रिस्पेक्टफुली कॉल करणं. त्यासाठी असं वाटतं, की नाही त्यांना आठवण होईल. पण अशा भावनेतनं, अशा विचारातनं कधीही कोणाला फोन करू नये. माझंही त्याच पद्धतीने विचार असतात, की जेणेकरून जर कोणी काही प्रॉमिस मला केलं असेल, तर मी त्या व्यक्तीला किंवा त्या संबंधित जो कोणी असेल, त्याला मी कधीही फोन करून विचारत नाही, की बाबा हे का? हां, पण एक सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी मी फोन करतो. पण याचा अर्थ असा नाही, की त्यांनी मला व्यवसाय द्यावा. कारण व्यवसाय हा तुमच्या नात्यातून मिळत नसतो, तर तुमचा परफॉर्मन्स काय आहे? तुम्हाला किती लोक त्या पद्धतीने आत्तापर्यंत स्वीकारलेले आहेत आणि तुमचा रिझल्ट्स काय मार्केटमध्ये आणि अर्थात तुमचं कॅरेक्टर काय आहे? तुम्ही एखाद्याकडे कामासाठी फोन करणं हे अत्यंत चुकीचं आहे. हां, नातं निर्माण करा. पण नात्यातून मिळाला तर ठीक आहे व्यवसाय, नाहीतर सोडून द्या. पण नातं मात्र घट्ट करा. कारण तुम्ही जेव्हा व्यवसायासाठी तुम्ही नातं निर्माण करता, ते नातं नसतं, तर ते फक्त आणि फक्त व्यवहार असतो. म्हणून जबाबदारी घ्या, कोणालाही दोष देऊ नका. म्हणून बघा असे अनुभव आले असतील, की काही लोकांनी तुम्हाला प्रॉमिस केलेलं असतं, या गोष्टी मी तुमच्यासाठी करेन, त्या गोष्टी आणि त्यांना होत नाहीत. पण त्यांचा तो दोष नसतो. तर ती परिस्थिती त्यांना त्या पद्धतीने भाग पडते आणि म्हणून ते तुम्हाला मदत करू शकत नाही. पण त्यांचे नातं हे मात्र तुम्ही कायम उत्तम पद्धतीने ठेवा. कारण तुम्ही कामासाठी नातं नाही निर्माण करायचं. नात्यासाठी नातं निर्माण करायचं आणि ते माणुसकीचं, ते मानवतेचं हे लक्षात ठेवा. बदलण्यासाठी तुमची एक जबाबदारी इथे एक फार महत्वाची आहे आणि तो काय, की तुम्ही स्वीकारलं पाहिजे. काय स्वीकारलं पाहिजे? की मला हे बदलायचं आहे. बरोबर? हे माझ्यासोबतच का घडतं? असं कधी विचार करू नका. तुमच्या नाही, सगळ्यांच्या सोबत हे घडत असतं. म्हणून पुढच्या वेळेस मी काय करायला पाहिजे किंवा काय करू शकतो, असा विचार करा आणि संबंधितांशी नेहमी उत्तम आणि चांगले रिलेशन ठेवा. ही तुमची मानसिकता ना निर्माण झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही व्हिक्टिम होणार नाही. बघा तुम्ही, तुम्हाला वाईट पण नाही वाटणार. तुमची विचारसरणी बदलणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही एखादा विचार एखाद्या एक्सेसमेने करता म्हणून टॉक्सिक थिंकिंग प्रोसेसमधलाच काही भाग मी आज तुम्हाला शेअर करतोय, की अतिविचार नका करू आणि त्यामुळे त्या विचारामुळे आपल्या सवयी घडतात. त्यामुळे मर्यादित विचारांना आव्हान देणं आवश्यक असतं. म्हणजे जे काही तुमचे मर्यादित विचार आहेत, त्यांना तुम्ही त्या पद्धतीने टॅकल पण करू शकता. हे मी करू शकत नाही, त्यापेक्षा हे मी शिकू शकतो का? असा विचार करा. मी हे नेहमी अपयशी ठरतो, तर नाही, तर मी प्रत्येक वेळेस काहीतरी शिकतो, असा विचार तुम्ही करा. त्यामुळे काय होईल, नवीन विचार तुम्हाला सुरुवातीला अवघड वाटतील, पण हळू-हळू सातत्याने तेच तुमची नवीन ओळख निर्माण करतात. त्यामुळेच लोकांशी तुम्ही उत्तम पद्धतीने वर्तन करा. निरोगी सवयी तुम्हाला खऱ्या अर्थानं निर्माण करण्याची सवय लागली पाहिजे आणि त्या सवयी सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या भावनेवरती नियंत्रण. कधीही मनात कोणतीही चुकीची भावना ठेवून कोणाशीही व्यवहार करू नका. प्रतिक्रिया देण्याआधी थांबा आणि मग प्रतिक्रिया द्या. तुमच्या स्वतःच्या सीमा आखा. एक बाउंडरीज तुम्ही तुमची स्वतःची प्लॅन करा आणि तेव्हा जेव्हा नाही
म्हणायचं तेव्हा नाही म्हणा, जेव्हा होय म्हणायचं तेव्हा होय म्हणा. स्वतःची काळजी घ्या. मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्याला तुम्ही जपलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, सकारात्मक वातावरण आपलं नेहमी ठेवा. बोलताना नेहमी सकारात्मकता बोला आणि चांगल्या लोकांमध्ये राहा, ज्यांच्या चांगल्या सवयी आहेत, ज्यांचे उत्तम विचार आहेत. फक्त एक गोष्ट आहे, की सोडू नका. काय? की एखादी गोष्ट जस्ट सोडायची मग सोडू नका. तर बदल करा आणि बदल करून तुमच्यामध्ये हे बदल केल्यावर तुम्हाला खूप सुंदरपणे हे जीवन जगता येईल. तुम्ही शांतपणे आपल्या तुम्ही रागाला कधी दाबू नका. जर तुम्ही रागाला दाबलं ना, तर तुम्ही व्यक्त नाही होऊ शकत. त्यामुळे शांतपणे व्यक्त होण्याची पण एक सवय तुम्ही लावा. त्याच्यानंतर समस्या टाळण्याऐवजी स्पष्टपणे समोर जाऊन बोला. आणि सगळ्यात महत्वाचं, इतरांकडून मान्यता कधीही शोधू नका. मान्यता कोणाकडून घेऊ नका. कारण गरज नाही लोकांच्या मान्यतेची. तुम्ही तुमचं काम करा, स्वतःची किंमत ओळखा आणि त्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही संयम आणि सातत्य ठेवल्यावरती तुम्हाला आवश्यक त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सहज प्राप्त होतात मित्रांनो. तर मग काय मित्रांनो, तुमची ओळख तुम्ही निर्माण करू शकता का नाही? तर मग लक्षात ठेवा, की ज्याच्याशी तुम्हाला बोलायचं त्यासाठी आपल्या ज्या काही वाईट सवयी आहेत त्याच्यावरती तुम्हाला नियंत्रण केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढे गेलं पाहिजे. आणि स्वतःच्या सगळ्या वाईट ज्या काही सवयी असतील त्या आजपासूनच आपण बदलायला सुरुवात केली पाहिजे. हां, तुम्हाला असं वाटतं, की चांगली गोष्ट आहे. काही चांगल्या सवयी आहेत. पण त्या सवयी तात्पुरत्या चांगल्या असतात. पण नंतर तुम्हाला खूप त्रासदायकच राहतात. तेव्हा चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये माझा जो काही सांगण्याचा प्रयत्न आहे, तो हेच आहे, की खरा बदल तेव्हा होतो, जेव्हा आपण फक्त सवयी नाही, तर स्वतःची ओळख बदलायला लागतो. आणि सगळ्यात महत्वाचा, मी जो तुमचा आहे त्याचा पण अहम नाही. आदरानं जो आहे, तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यानंतर विषारी म्हणजे ज्या काही तुमच्या टॉक्सिक थिंकिंग आहे, हानिकारक सवयी आहे, त्या तोडा आणि नेहमी तुम्ही आपल्या उत्तम प्रकारे प्रतिक्रिया देण्यापासून सजगपणे तुम्ही तयार व्हा. तर मला विश्वास आहे मित्रांनो, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मित्रांनो, एकच गोष्ट करा, की आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदलाची गरज आहे आणि जाणीव ही तुम्हाला झाली पाहिजे. जाणीव झाली, की बदल निर्माण होतात. नकारात्मकता ज्या काही सवयी आहेत त्या ओळखा आणि त्यांना बदलायची हळूहळू तुम्ही सवय लावा. आणि स्वतःच्या कृतीकडे सदैव जबाबदारीने पहा आणि ती जबाबदारी स्वीकारा आणि ती परत गोष्ट चुकीची करता कामा नये याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि वाईट सवयी वाईट सवयी ज्या आहेत त्या चांगल्या सवयीने बदला आणि त्यामुळे तुम्हाला काय होईल, सातत्याने, संयमामुळे तुम्हाला स्वतःमध्ये बदल करता येतील आणि स्वतःची एक सकारात्मक ओळख करता येते. तर मित्रांनो, आजचा विचार हा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी आहे. आपल्याकडे काही वाईट सवयी असतात, की ज्या दिसत नाही. न दिसणाऱ्या सवयी पण असतात. त्याच्यावरती काम करा आणि आयुष्य उत्तम सुखाने आनंदी करा. माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करत आहात, सबस्क्राईब करत आहात. काही लोकांनी सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला अवश्य प्रश्न विचारा व्हिडिओच्या खाली आणि याला लाईक करून, सबस्क्राईब करून ऑल हे तुम्ही बटन दाबल्यानंतर तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळतील. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर अवश्य मला ते विचारा. माझा नंबर आहे 776-898-1355 776-898-1355. चला तर मित्रांनो, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपण तयार राहू. धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात आणि मला प्रोत्साहित